नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या जेवायला. बघा कशी भाकर. जेवण करायला या. डाळिंब हे बघा, एवढा उशीर झालं. डाळिंब मी साफ करत बसले. हे बघा, साफ करत बसले. लय उशीर झाले या. लय दिवस झाले केळं नव्हते आणले. केळं आणले तर काम करत बसले होते ना, म्हणून एवढा उशीर झालाय जेवायला. हे बघा, लक्ष्मी माताचा फोटो. ह्याच्यात 5-5 बताशे टाकायचं. ह्या पाकिटामध्ये 5-5 बताशे टाकायचं आणि 4.5 लह्या टाकायच्या. दिवसभर तेच काम होतं मला, पाकिट पॅकिंग करायचे. गार झाली भाजी हो. जेवते आता. जेवा तुम्ही पण. लय गार भाजी झाली. मला तर वाटतंय गरमच करावं. वांग पण केलंय बघा. पोरला म्हणलं उचलून ये फळ, तर इथं ठेवलं तर 4-5 इडो काढत फळांचे मी. लय उशीर झाले. भाजी मला दिली या, पण मी ते फळं काढत होते ना सगळे. धुवा लागन बारके बारके. पावसाची कडी यायला तर म्हणलं फ्रीज मध्ये ठेवू बाबा. हे बघा, जेवायला बसले इथंच सोडून गेले सगळे. मला इथंच बसून येळव काढायचा होता. लय मोठे आणलेत पुरीनं. गावाला तर बघा, लहान होतं तवा बागामध्ये जायचं आणि एवढे तोडून आणायचे व आम्ही जांब म्हणायचो. पोलं जांब म्हणायचं. आता नंतर ठेवते मी. दिसा नाही ना, खाली ठेवते. लय गार भाजी झाली हो. गरम गरम चांगली लागली असते. गावाला बागामध्ये जायचं आणि एवढं पिरू आणायचं आम्ही. सकाळच्या 6ला जायचो. सकाळच्या 6ला.
एवढे पेरू आणायचे ना, मी आणि माझी मोठी बहीण. माझे भावंड लहान होते. बोरा आणि पेरू आणि सीताफळ. काय हो, पहिलं उपाशी पण राहावं लागायचं. पर बोराच्या दिवसात बोरं भेटायचे, सीताफळाच्या दिवसात सीताफळ भेटायचे. अजून म्हणलं तर पेरूच्या दिवसात पेरू भेटायचे. पर जेवणच नाही भेटत आम्हाला एवढं. नुसत्या भाज्या खायला भेटायच्या आम्हाला, नुसत्या भाज्या मीठ घालून. त्याला मिरची पण नसायची, मिरची पण नसायची. कसे कसे दिवस बघायला भेटते तर, कसे कसे दिवस बघायला भेटतेत. अजून बी बघा बाबा, देवाच्या दयाने चांगलंच म्हणायला पाहिजे, चांगलंच म्हणायला पाहिजे. देवा लय चांगले, देवा लय चांगले. अजून काय पाहिजे आपल्याला? भरपूर देवा दिलंस तू परमेश्वरा, भरपूर दिलंस. काय पाहिजे अजून आपल्याला? आपल्यापेक्षा किती लोकांचे हाल आहेत, जाऊन बघा. आपल्यापेक्षा हाल कितीतरी लोकांचे हे, जाऊन बघा. म्हणून जे आहे ना ते बरं म्हणायला पाहिजे. आता मी तर नाही का बघा, मला नाही का आता कुणी किती पण बोललं ना, आता मी मनावरच नाही बघा घेणार. आपल्याला कुणी किती पण बोललं ना, आपण आता मनावरच नाही घेणार. कुणाला बोलायचं पण नाही आणि काहीच नाही. नाही बोलायचं आता, कुणालाच नाही बोलायचं. आपली मुलगी म्हणली, तुझ्या 4 शब्दामुळं सगळे नाते गोते तुटायला लागले. म्हणजे मुलगी माझ्यावरच दोष ठेवायला. त्या दिवशीपासून मला आणखं वाटना. माझा जीव सगळा त्यांच्यावर. तसं म्हणली हो मुलगी मला, म्हणले तुमच्यामुळं सगळे नातेगोटे तुटायला लागले, तुमच्या बोलण्यामुळं. अहो मी कुणाला बोलत नाही हो काय. पोरगी म्हणली ना, मला लय खराब वाटलं. मुलींनो, माता बहिणींनो, मला लय खराब वाटलं. माझं मन बी माहित ना का पोरीला. मी कशी मानाची आहे ते पण माहित नाही का हो पोरींना. आणि मला तसं म्हणली, मला किती खराब वाटलं हो. मुलींनो, मला लय खराब वाटलं. मी एवढं जीव प्राण लावते सगळ्यांना. माझ्या 4 बातामुळं पुरी मला बोलायला थोडं. माझ्या 4 बाता मला एवढं पुरी बोलायला. मला कुणाच्या समोर जायची मला लाज वाटायली. असं वाटतंय मला काय गलत समजलं का सगळ्यांनी. माझा एवढा जीव प्राण सगळ्यावर आहे, माझा जीव प्राण सगळ्यावर आहे.
मला जरा जरा पण ओळखलं नाही का ह्याने अजून. मला जरा पण ओळखलं नाही ह्याने अजून. मी कशी स्वभावाची आहे, माझा किती त्यांच्यावर जीव आहे, आणि मला तसं बोलते 2 शब्दामुळं. पहिलंच अंगठा वाटत नव्हतं, आणि तेवढं ऐकून तर मला लय खराब वाटले, लय म्हणजे काय करावं तेच कळणार. म्हणून नाही का आम्ही एक शब्द बी बोलत नाही, मला बोलूच वाटत नाही. म्हणलं आपलेच लेकरं गलतफहमीमध्ये करून घेतात, लोक काय नाही करणार. लोकांनी किती पण बोललं ना, काहीच वाटत नाही बघा. माता बहिणींनो, लोकांनी किती पण काय बोलू द्या, माणसाला कधीच काय नाही वाटणार. तरी आपल्या लेकरांनी बोललं ना, लय तुटतो हो जीव, लय जीव तुटतंय. चला आता मी पण ठुते आहे, खाल्ली आता अर्धी आहे बघा, अर्धी खाल्ली आहे बघा, अर्धी आहे. या बातमुळे मला खाऊ वापस याद आली, मला खाऊ पण वाटत आता. दुनिया किती बी काय बोलू द्या, आणि आपल्याच आवडतीनं बोललं ना, लय मन दुखतंय. मुलींना तुम्हाला पण ह्या बातचा कधीतरी जाणून आलेला असेल. लोकांनी बोललेलं काहीच वाटत नाही, पण जर आपल्या अवलादीनं बोललं, लय दुखतंय, हे मन लय दुखतंय. चला मी बंद करते खायचं, मला याद आली ना आता खाऊ वाटत ना. भाजी तशीच आहे, भाकर अर्धी खाल्ली. चला बंद करते व्हिडिओ. वाटत ना आता. खाल्ली अर्धी भाकर खाल्ली बघा. बंद करते मुलींनो.